सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सज्जनो माय बापा हो, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या संत महात्म्यांचे उपकार काय सांगावे. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. म्हणजे कृतज्ञतेच्या पोटी संतांचं वर्णन केलेले आहे. सज्जनो इकडे लक्ष द्या. अहो, आपल्या देशाचा स्वाभिमान संत आहे आणि आपल्या देशातील श्रीमंती म्हणजे आपल्या देशातील ग्रंथ आहे. विठ्ठल तीन सजावत देश को हरी सती संत और शूर तीन लजावत देश को कपटे कायर और क्रूर. तिघ जण आपल्या हिंदुस्थान, आपल्या देशाचा, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचं नाव वाढवत असतात आणि तिघ जण नाव घालवत असतात माय बापा. म्हणून अशा नाव घालवणाऱ्या मुलाला आई बापाने सुद्धा जन्माला घातलं नाही पाहिजे. बरं, लक्षपूर्वक ऐका. अरे एक आई भगवान परमात्म्याकडे मागणी मागण्यासाठी गेली आणि देवाला म्हणू लागले की भगवान तुम्हारी दरबार में हम एक फिरियाद करते हैं, मत कर ऐसे पापी जनों को पैदा जो दुनिया को बर्बाद करते हैं. देव म्हणाला काय पाहिजे तुला. जननी जने तो भक्त जनी या दाता या शूर नाही तो जननी वांझ भली क्या खोवेगा नोर. इथे माता माऊले भगवान त्याला म्हणाले की हे देवा, अरे मला भक्त प्रल्हादासारखं सुभक्त द्या, वीर हनुमंतासारखे तेजस्वी निष्ठवान भक्त द्या, नाहीतर देवा संपूर्ण महाराष्ट्र झुंजवणारा, लाखो सैनिकाशी टक्कर देणारा, छाती समोर करून पाठलाग करणारा आणि आपल्या माता भगिनींची इज्जत वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा द्या, अन्यथा प्रभू मला वांद राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. कारण का आपल्या देशाचा स्वाभिमान संत आहे आणि आपल्या देशातील श्रीमंती म्हणजे आपल्या देशातील ग्रंथ आहे. लक्षपूर्वक आहे. आणि मग ते संत श्री जगद्गुरु तुकोबराय त्या संत महात्म्यांचे उपकार या ठिकाणी व्यक्त करतात. काय सांगू आता संतांचे उपकार. का हो महाराज, संतांचेच उपकार का बरे व्यक्त करावे. अशा अनेकांचे उपकार आहे ना अजून, त्यांचे उपकार का तुम्ही व्यक्त करत नाही. कोणाकोणाचे उपकार आहे ऐका. रविचंद्र घना वृक्षा नदे गावाचे सज्जना येथे पर उपकाराय युगे देवेन निर्मिते. अनेकांचे उपकार सांगितलेले, अनेकांचे. रवी म्हणजे सूर्य, सूर्याचे उपकार सांगितले बाबा. हा रामचंद्र बाबा बरोबर ना. किती उपकार आहे व सूर्याचे. आता एक दोन दिवसापासून जरा बरेच चालले, पण पाठीमाग जरा जास्तच उपकार झाले होते ऐक निवनाचे. पण मला सांगा इतके उपकार आहे सूर्यदेवाचे आपल्यावर. अव सूर्य उगवल्यापासून तर मावळाला जायपर्यंत, अस्तमानाला जायपर्यंत सारखा आपल्याला प्रकाश देत असतो. एवढं सूर्याचे उपकार आहे. कधी एवढा प्रकाश देत असताना सूर्यदेवाचा कधी तुम्हाला फोन आला, मेसेज आला, कॉल आला की अमुक अमुक चिमाजी गोमाजी कापसे. कोणी बोलताय का. आता तुम्ही नका बोलू पोराव, बोलू नका म्हणा. विठ्ठल विठ्ठल. कॉल आला की चिमाजी गोमाजी कापसे राहणार कोसगाव, अनेक पिढ्यापासून मी तुम्हाला सूर्यप्रकाश देतोय, एवढं एवढं तुमचं बिल झालं, तेवढं मला फोन पे द्वारे, गुगल पे द्वारे नाही तर किंवा मला पाठवून द्या. असं कधी झालं का. अजिबात नाही. चंद्राचे उपकार आहे. अहो आपण जे खाण्याचं अन्न जे तयार होतं ते चंद्राच्या शीतलतेमध्ये होत असतं. रवी चंद्र घना, घन म्हणजे मेघ, ढगाचे उपकार सांगितलेले आहे. ढगातून ज्या वेळेस पाणी पडतं त्याच वेळेस तर ही धरती सुजलाम सुफलाम होत असते ना. वृक्षा नदी गावचे सज्जना. महाराज खरं तर बघा झाडाचे किती उपकार आहे हो. अहो झाड कार्बन डायऑक्साईड शोषण करतं आणि ऑक्सिजन आपल्या मानवाला देत असतं. एवढं झाडाचे उपकार आहे. मला सांगा आता आपण सगळे संसारिकच मंडळी आहे. प्रत्येकाला कुठं ना कुठं कार्याला जावंच लागतं. लग्न असन, साखरपुडा असन, शेंड्या असन, जावळा असन, जसं असन तसं. पण मला सांगा 50,000चा नाही दादा, 1,00,000 रुपयाचा बी कधी मंडप लावलेला असला आणि त्या मंडपाच्या शेजारी जर एखादं वडाचं झाड असला, तुम्ही मंडपात बसता का झाडाखाली बसता मला सांगा. बोला बोला लवकर बोला. झाडाखाली. एवढे उपकार आहे महाराज झाडाचे. अहो झाडाचे एवढे उपकार आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की जो खांडावया घाव घाली हरी का लावणे जयाने केली दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ज्याने झाड लावलं ते झाड त्याला सुद्धा काय देतं,
सावली देतं, आणि जे झाड कुऱ्हाड घेऊन तोडायला जातं ते झाड त्याला सुद्धा काय देतं? सावलीत देतं. महाराज एवढं झाडाचे उपकार आहे, सज्जन माणसाचे उपकार आहे, गायीचे उपकार आहे, नदीचे उपकार आहे, असे अनेकांचे उपकार आहे महाराज. मग एवढ्या जणांचे उपकार असताना तुम्ही यांचे कोणाचेच उपकार मानत नाही. तुम्ही असं म्हणत नाही काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, असं न म्हणता तुम्ही असंच का बरं म्हटलं की काय सांगू आता संतांचे उपकार? तर ऐका, याच्या मागचं कारण आहे. महाराज म्हणतात की हे जे पदार्थ हे लौकिक उपकार करतात, परंतु संत महात्मे आहे ना हे अलौकिक असे उपकार करतात. विठ्ठल त्यांचे उपकार जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये केलेले आहे. सज्जना हो, संतांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. मग का हो संतांचं वर्णन का बरं करावं? त्यांचा नामजप का करावा? तर महाराज म्हणतात की त्यांच्या नामजपाने आपलं असणारं पाप एका क्षणात नष्ट होतं. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची आज पे जाती संताची आज पे तुका म्हणे पापे 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 जाती संताची आज तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. याच्या दुसरं प्रमाण असं आहे, तुका म्हणे पापे आणि येती रोगाची या. रोगाच्या रूपानं जर कधी पाप आपल्याकडं आलं तर काय करायचं? संतांचं नाम जप करायचं. म्हणजे तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. विठ्ठल विठ्ठल. मग का हो महाराज, संतांच्या नाम जपाने जर कधी आपलं पाप जातं तर मग पाप वाढतं कशानं सांगा बरं? प्रत्येकाला वाटतं की आपण काय करतो? पुण्यच करतो. असं वाटतं कोणाला आपण पाप करतो म्हणून? अजिबात नाही महाराज. प्रत्येकाला वाटतं आपण पुण्यच करतो, पण कळत न कळत आपल्याकडून पाप होत असतं. आणि ते पाप घालण्याची शक्ती जर कोणाच्या नामात असेल तर ते म्हणजे संतांच्या आणि भगवंताच्या नामात आहे. मग का हो महाराज, पाप नेमकं वाढतं कशानं सांगा बरं? पापाचा कर्ता कोण आहे, पापाचा बाप कोण आहे, एवढं आम्हाला सांगा, म्हणजे आमच्या लक्षात येईल की पाप वाढतं कशानं. ऐका, एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. अरे एक मनुष्य ऋषिकेशला गेला बा, पंडित नावाचा. कुठे गेला पुराऊ? लांब धरा तुम्ही, कुठेतरी हरिद्वारला गेला. कुठे गेला? हरिद्वारला गेला. संस्कृत शिकण्यासाठी गेला तो. कशासाठी? संस्कृत शिकण्यासाठी गेला. आणि संस्कृत शिकण्यासाठी गेल्याच्या नंतर महाराज 7-8 दिवस तिथं ते राहिलं. आणि 7-8 दिवस राहिलं बाबा शिवाजी बाबा, लगेच घरी आलं. आता घरी आल्याच्या नंतर 7-8 दिवसात कुठे काही शिकत असतं का दादा मानू देवदास बाबा? अजिबात नाही. आता आळंदीला जर कधी शिकायला गेलं तर 6-6 महिने तर लिंकच लागत नाही. कोणत्या धर्मशाळेत राहावं आणि कुठं मधुकरी कोणत्या पाळीत राहावं, आहे की नाही? आणि माणसांना शिकत असताना एक तर पुरेपूर शिकलं पाहिजे, नाहीतर मग काहीच नाही शिकलं ते चालतं. अर्धवट जे राहतं ना ते लय अवघड आहे महाराज. मी पहिले आळंदीला गेलो होतो 1 वर्ष, 7वीत होतो तेव्हा. पैसे भरून होतो. आणि 7वीत गेल्यानंतर बाबा मला काहीच येत नव्हतं, पण गावाकडे आलो. मी आलो होतो पळून, करमलं नाही आळंदीला 1 वर्ष पहिले, मग पळून आलो. आल्याच्या नंतर महाराज सगळं गाव मला महाराज महाराज म्हणायचं, मला काहीच याचा पत्ता नाही. तवाले अवघड परिस्थिती होऊन जाते. जाऊ कोणा म्हणलं म्हणा नाही गांधी चाल, काहीच येत नाही, वाजवा नाही एखादा बोल, काहीच नाही. नंतर गेलो, मग जमलं समजा माऊलीच्या कृपेनं. तसं अर्धवट माणसानं जीवनात कधीच राहिलं नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही विठ्ठल बाबा? 7-8 दिवस राहिल्याच्या नंतर महाराज आपल्या परिसराचा असेल, कुठल्याही परिसराचा असेल, असा नियम आहे. कोणी तीर्थाला गेलं मायाव की येताना काय आणता? एका बॉटलमध्ये तुम्ही तीर्थ आणत असतात, आहे की नाही? गंगेचा आसन, चंद्रभागेचा आसन, गोदावरीचा आसन, जसं आसन तसं तीर्थ घेऊन येतात. यानं सुद्धा एक बाटली घेतली. आता आम्ही तीर्थयात्रा नेतो म्हणून आम्हाला माहितीये, लोक बाटल्या घेतात आणि चालतात तीर्थ घेऊन घरी. जलबा जे घरचे त्याला निदान तीर्थाची आंघोळ तर घडीन त्याच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर.
पण त्यानं सुद्धा एक तीर्थ घेतलं महाराज एका बॉटलीमध्ये आणि आणलं घरी. घरी आणल्याच्या नंतर त्याच्या धर्मपत्नीजवळ दिलं आणि बायकोजवळ दिल्याच्या नंतर त्याने सांगितलं की हे तीर्थ चांगलं ठेव आणि या तीर्थ जेव्हा मी तुला मागेन त्यावेळेस तू काय कर, मला हे तीर्थ दे. काय कर, दे मला त्यावेळेस. आता ते संसार म्हणजे कसं आहे महाराज, मुलाबाळांचे गडबडी, शाळेत जाण्याचे सकाळचे, आता इंग्लिश मिडियमचे पोरं, मराठी मिडियमचे पोरं, सेमी आहे की नाही. आता पोरं महाराज, आता तुम्हाला काय सांगाव, आता तुमच्या गावचे पोरं मला असं वाटतं मराठी मिडियमला जास्त हे तर असं नसतं, इंग्लिश मिडियमला लगेच समजतं ते. हो ना, काय सांग, इंग्लिश मिडियमला नाव ठेवायचं नाही महाराज, पण काय सांगावं तुम्हाला, जेवढं जायचं वज आहे त्याच्यापेक्षा त्याचं दप्तर आहे. विठ्ठल या जे पोरं भेटत नाही महाराज. पोरं चांगले बरं का इथले, गोड पोरं आहे, गोड बरं का. हा, पोराव बैठे बैठे सावधान. हा, असं आलं महाराज. तर ते आपल्या पत्नीजवळ दिलं आणि त्या मुलाबाळांच्या घाई गडबडीमध्ये तिनं त्या मिक्सरच्या भांड्याजवळ ते तीर्थ ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर त्या मिक्सरचं खारट, तिखट, आंबट पाणी त्या तीर्थामध्ये पडलं. पडल्याच्या नंतर ते तीर्थ कसं झालं, खारट, आंबट, तिखट असं समजा तुम्ही जसं असन ते सौद्याच पाणी तसं ते झालं. हा तिला दररोज सांगायचा की अगं तुला माहितीये का, मी ऋषिकेशला गेलो, मी संस्कृत शिकलो, मी संस्कृत मध्ये बोलतो. आणि ते संस्कृत म्हणजे अर्धवट संस्कृत. कसं पुरव, अर्धवट संस्कृत. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की माणसाने एक तर पुरेपूर शिकावं, नाहीतर काही शिकू नये. एक माणूस इंग्रजी शिकण्यासाठी गेला महाराज इंग्लंडला. 2-3 दिवस राहिलं आणि 3च शब्द शिकलं बाबा तिथं ते शिवाजी बाबा. पहिला शब्द होता यस, कोणता होता, दुसरा होता नो, कोणता होता, आणि तिसरा होता थँक्यू. आलं ते 3 शब्द शिकून गावामध्ये. आल्याच्या नंतर महाराज ज्या गावात आलं त्या गावामध्ये एक खून झाला होता, मर्डर झाल्याच्या नंतर सगळे लोक असे बाजूला झाले आणि हा त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला. साहेबाची गाडी आली, नितेशराव साहेबाची गाडी आल्याच्या नंतर PSI साहेबाची, साहेबांनी विचार केला की बाबा या प्रेताजवळ कोणीच थांबलं नाही, पण हा कस का तिथं जाऊन उभा राहिला. अर्धवट असला की असंच होतं, गॉगल लावून, विन करून, दुसऱ्याचा बेल्ट लावून, सॉक्स बुट आहे की नाही, तिथं जाऊन उभा राहिला. साहेबांनी विचारलं, म्हणे का रे बाबा, हा मृत झालेला व्यक्ती इथं प्रेत पडलेला, या प्रेताला तू ओळखतो का. त्या 3 शब्दात त्याला अर्थ माहित नव्हता. बरं, तो म्हटला यस, ओळखतो म्हणे मी. म्हणे हा खून तुझ्याशिवाय दुसरा कोणाच केला नाही का. तो म्हणे नो, मिस केला म्हणे. साहेबाने जशी वाजवली कानाखाली प्रमोद महाराज, लय जोरानं वाजवलं तुम्ही, ते मरण नाहीत का. आज वाजवल्याच्या नंतर ते म्हणे थँक्यू. मला खरं सांगा, असा अर्धवट माणसाच्या जीवनामध्ये काय राहतं, दुःख राहत असतं, दुःख. ऐका बरं, हे शिकून आलं, त्याच्या बायकोला दररोज सांगायचं की मी संस्कृत शिकलो, माझ्या संग जास्त डोकं लावू नको. आणि त्या एरी कधी डोकं लावत नाही महाराज, पण कधी कधी जर लावायला लागल्या तर मग ऐकत नाही. आता लाडक्या बहिणी आल्यापासून तर अजिबातच नाही. महाराज ती त्याला म्हणायची, का तुम्ही नुसतं सांगता म्हणा मी संस्कृत शिकलो, संस्कृत मध्ये बोलतो, मग बोलता कधी तुम्ही सांगा ना, कधी बोलता. महाराजांना सगळ्या गावात सांगितलं त्याच्या बायकोना, मावशी हात्या, सोन्याचे पप्पा संस्कृत शिकले, सोन्याचे पप्पा संस्कृत मध्ये बोलतात. 8 दिवसात ते पूर्ण संस्कृत शिकले. आणि संस्कृत कसं होतं, अर्धवट संस्कृत, अर्धवट संस्कृत. एक दिवस ते जेवायला बसलं, जेवायला बसल्याच्या नंतर त्याची बायको म्हणे, तुम्ही दररोज सांगता म्हणे की मी संस्कृत शिकलो, मग तुम्ही बोला ना. मग यांना बोलायला सुरुवात केली महाराज संस्कृत. थांब म्हणे, तुला आज बोलूनच दाखवतो. जेवायला बसलं सुनील बाबा, जेवायला बसल्याच्या नंतर त्याच्या बायकोला म्हणे, बायकम पाणीम आनम. त्याच्या बायकोला वाटलं बा पाणी सांगितलं, ते पाणी घेऊन यायची. ते पुन्हा म्हणायचं, बायकम चपातीम आनम. चपाती सांगितली की चपाती घेऊन यायची. ते म्हणायचं, बायकम भाजीम आनम. आता म लावायचं आणि संस्कृत. आता ती हुशार होती, ते म्हणे असं संस्कृत तर मला घरच्या घरी येतं, याला कुठं बाहेर जायचं शिकाय का, मी शिकायला. ते हुशार राहते महाराज. काही काही महिला मंडळ ते अजिबात ऐकत नाही कोणाच्याच काही, ऐकतच नाही. हो, 1,500 रुपये आले बाबा, तेव्हापासून तो अजिबातच नाही. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे आमच्या घरचं सांगू मी तुम्हाला, तुम्ही महाराज लय भारी काम झालं त्याचं. आता अजिबातच नाही. एका बाईनं, एका बाईच्या नवऱ्यानं बारीक कटिंग केली, बारीक कटिंग केली आणि ते घरी आलं. विकास दादा घरी आल्याच्या नंतर त्याच्या बायकोला म्हणतं, का ग
मी आज जरा बारीक कटिंग केल्यामुळे मी जरा तरुण दिसू राहिलो आहे की नाही. ते म्हणे मग तुम्ही 26 करून यायचे ना, बाळा त्यातले दिसले असते. ठेवतच नाही महाराज त्या कोणाच्याच काही. तुम्हाला खरं सांगतो, एक बायको त्याच्या नवऱ्याला म्हणे तुम्हाला झाडावर चढता येतं का हो? ते म्हणे झाडावर आपल्याला नाही चढता येत. ते म्हणे तुमच्यापेक्षा माकडं बरे, त्याला झाडावर काय करता येतं, चढता येतं बा. तसं हे 1 महिना शेतात गेलं दादा आणि प्रॅक्टिस केली झाडावर जायची. झाडावर जाणं शिकलं आणि त्याच्या घरी आलं. घरी आल्यानंतर त्याच्या बायकोला म्हणे तुला माहितीये का? म्हणे काय? म्हणे मी आता झाडावर जाता येतो म्हणे मला. ते म्हणे मग तुमच्या त्या माकडात काय मोठं बदल आहे? काही करा महाराज, विठ्ठल विठ्ठल. तसं त्या अर्धवर संस्कृत ती मनातल्या मनात म्हणाली असं संस्कृत तर मला घरीच येतं. बायकम पाणी मानम बायकम भाजी मानम. असं म्हटल्यानंतर महाराज ते जेवायला बसलो आणि ते त्याच्या बायकोला म्हणतो बायकम तीर्थम आनम. ते तीर्थ आणलं होतं. ते तीर्थ कसं झालं होतं पोराव? खारट तिखट आंबट, बरोबर आहे की नाही? ते तीर्थ त्यांना घेतला हातावर आणि एक घोट त्याचा प्राशन केला आणि त्याच्या बायकोला म्हणतं बायकम तीर्थम तिखटम लागतम. आता तिचे शब्द ऐकून पाठ झाले होते बाबा. ती त्याला म्हणते अरे धसकटम पाणी खरगटम आणि म्हणूनम तीर्थम तिखटम लागतम. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणजे कोस गावामध्ये सुनील महाराज गाडेकर यांच्या मुखारविंदातून आम्ही या ठिकाणी काय करत आहोत? शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत. आणि त्या शिव महापुराण कथेमध्ये असा प्रश्न आला की पापाचा करता कोण आहे, पापाचा बाप कोण आहे, सांगा म्हणे. मला लय संस्कृत शिकले म्हणे तुम्ही. महाराज याला कळीच येत नव्हतं आणि असं गावाच्या बाहेर निघालं. गावाच्या बाहेर निघाल्याच्या नंतर त्याला एक वेश्या भेटली. ते म्हणे शास्त्रीबा एवढे उदासीनता तुमच्या चेहऱ्यावरती कस काय दिसू लागली, एवढे नाराज का तुम्ही झाले? ते म्हणे तुला सांगून काय फायदा, माझ्या पत्नीने मला असा प्रश्न विचारला म्हणे की पापाचा करता कोण आहे, पापाचा बाप कोण आहे, या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. महाराज ती वेश्या म्हणाली अहो शास्त्रीबा एवढाच प्रश्न आहे, मी देते म्हणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जसं फोटो काढायला माणूस जागेवर उभं राहतं जसं एक टक पाहतं ना तसं ते पाहू लागलं शास्त्री. ते म्हणे सांगा म्हणे उत्तर. ती बाई म्हटली तसं नाही सांगणार, तुम्हाला तो माझ्या घरी यावं लागेल. ते म्हणे मी बाई माणसाच्या घरी जात नाही म्हणे कोणाच्या. ती वेश्याबाई म्हटले शास्त्री बुवा अहो तुम्ही जर कधी माझ्या घरी आले तर घरी येण्यासाठी मी तुम्हाला 5,000 रुपये देते. पोरव किती देते म्हणे? 5,000 रुपये देते. 5,000. शास्त्रीला वाटलं बा कीर्तन करून बी लोक 5,000 देत नाही, घरी जायचे 5,000. गेलं महाराज ते घरी. घरी गेल्याच्या नंतर ती बाई म्हटली महाराज कधी नव्हत तुम्ही आमच्या घराकडे आले, या घरात बसा म्हणे, तुमचे पाय लागू द्या म्हणे आमच्या घराला. ते म्हणे अजिबात जमणार नाही, मी कोणाच्या घरात बसत नाही म्हणे. घरात जर कधी बसले तर घरात बसण्यासाठी मी तुम्हाला आणखीन 5,000 रुपये देते. किती देते? 5,000 रुपये देते म्हणे. किती झाले पैसे मोजत चाला तुम्ही? हा मोजत चाला, आपल्याला गणित कच्च आहे की नाही. परमत महाराज ते बसलं महाराज घरात बसल्याच्या नंतर तिने एक ग्लास भरून पाणी आणलं आणि सांगितलं की शास्त्री बुवा फक्त एक घोट माझ्या हाताचा तुम्ही एक घोट पाणी प्या. ते म्हणजे अजिबात जमणार नाही म्हणे. जर कधी एकच घोट कधी पिला तर मी तुम्हाला आणखीन 5,000 रुपये देते. किती झाले आता? 15,000 झाले. ती घरात गेली महाराज आणि घरात गेल्याच्या नंतर एक पोहे आणली, प्लेट भरून पोहे. सांगितलं शास्त्री बुवा अहो एकच घास तुमच्या मुखामध्ये माझ्या हाताने घालू द्या, जर कधी एकच घास घातला त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखीन 10,000 रुपये देते. 25,000 झाले महाराज. 25,000 झाल्याच्या नंतर त्या बाईनं घास असा तोंडाजवळ नेला आणि एका हाताना खानकन कानाखाली वाजवली आणि सांगितलं की शास्त्री बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अहो पापाचा करता हे लोभ, पापाचा बाप आहे लोभ. 5,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या घरी आलात, 5,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या घरात बसलात, 5,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या हाताचा एक घोट पाणी प्यायला तयार झाला आणि 10,000च्या लोभासाठी तुम्ही माझ्या हाताचा एक घास पोहे खायला तयार झाला. पापाचा करता आहे लोभ. विठ्ठल किती काही मोठा लोभ असू द्या आणि किती काही मोठा पाप असू द्या, ते जाळण्याची शक्ती, ते समाप्त करण्याची शक्ती जर कोणाच्या नामात असेल तर ते म्हणजे संतांच्या नामात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करत असतात. ऐका अहो पापी जर कधी म्हटला तर वाल्ल्या कोळी. कोण? वाल्ल्या कोळी महाराज. वाल्ल्या कोळीने एवढे माणसं मारले होते की एक माणूस जर कधी वाल्ल्या कोळ्यानं मारला तर एक मौरी एवढा खडा तो एका रांजणात टाकायचा. एवढी माणसं मारली.
रांजण काही लहान नव्हते, एका एका रांजणात 12-12 उंट फिरत होते, एवढे रांजण भरले होते. 7 रांजण भरले होते, एवढा वाल्ल्या कोळी पापी होता महाराज. पण ज्या वेळेस नारद मुनीची भेट झाली आणि सांगितलं की नारद मुनीने, अरे वाल्या, अरे ज्याच्या करता तू एवढं पाप करतोय ना, ते तुझ्या पापामध्ये सहभागी होतील का एकदा विचारून ये. महाराज कोणीच वाल्या कोळ्याच्या पापामध्ये सहभागी झालं नाही. आणि ज्या वेळेस वाल्या कोळी नारद मुनीकडे धावत आला, पळत आला आणि सांगितलं की मला या पापातून मुक्त करा. अरे मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेट हुई नारदा विठल. संत जर कधी भेटले महाराज तर सहज माणसाचं जीवन तरुण जात असतं. आणि तरुण जात असताना ऐका, या संतांच्या वर्णनानं आपला पाप तर जातच, पण महाराज म्हणतात तुम्हाला जर कधी पुण्यवान व्हायचं असेल तर तुम्ही त्या संत सज्जनांची नावे घ्या. पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची मनुष्य पुण्यवान होतो किंवा त्या संतांच्या संगतीत जर कधी आलं तर महाराज म्हणतात ते संत आपल्या समागमाने सर्व जगाला पुनीत करतात. पुनीत केले विष्णुदासी सवे आपुलिया दोसे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला जर कधी आपली आत्मवस्तू जर कधी आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या संतांचं वर्णन करावं. कारण का ती वस्तू त्या संतांना सापडलेली आहे. पै हरपले आपण पहावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे त्याची सदा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ते भक्त भगवान परमात्मा म्हणतात की भक्त मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतो, ते ही प्राणा पुरवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. आज जरा वेगळं चाललं. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा म्हणतात की मला भोलेनाथ आवडत नाही, लक्ष्मी ती देखील मला आवडत नाही. माझा भक्त 100 जन्म घेऊन माझीच पूजा करत असला त्याला देखील मी प्रसन्न होत नाही. का? कारण संतांचा अपमान केल्यामुळे, अवमान केल्यामुळे, साधू नाम समचित्तानाम उपहासम करोतीय देवाप्य तवा मर्त्य विज्ञयो धमा धमा. शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या साधू संतांसारखे दैवत या जगात नाही, त्यांच्यासारखा धर्मरूपी ठेवा या त्रैलोकात नाही, आणि त्यांच्यासारखे दैवत या जगात नसल्यामुळे जगद्गुरु तुकोबराय त्यांचं वर्णन करतात. अभंगाचं